भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी. इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवांसाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन, त्याही विविध कॅपॅसिटीमध्ये. त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलो, 7.5 किलो व 10 किलोमध्ये, तर सिल्वर रिफाईन मशीन 10 किलो, 20 किलो, 50 किलो व 100 किलोमध्ये उपलब्ध. मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत. प्युरिटी गॅरंटी 9995 ते 9999. मशीनमध्ये वापरणारे पंप, मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या, उच्च तसेच इम्पॉर्टंट क्वालिटीचे. पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन. सिल्वर रिफायनरी प्लांटमध्ये नायट्रिक ॲसिडची रिकव्हरी करणारा स्क्रबर. 24/7 सर्व्हिस गॅरंटी. अनुभवी व विश्वासू स्टाफ. आपत्कालीन सुविधा व सर्व्हिससाठी राखीव स्टाफ. फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या 50% ॲडव्हान्सवरती मशीन इन्स्टॉलेशन. आमच्या शाखा अहमदाबाद, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, लखनौ, नवी दिल्ली व कोलकाता येथे. आजच संपर्क करा. इरा कॉर्पोरेशन, पुरुषोत्तम पांढरे, 92 65 12 64 84 व पूनम मोरे 93 72 87 35 04. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ढवळेश्वर येथील तरुणाचा मारहाण केल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ढवळेश्वर गावातील त्या समाजाच्या लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. पहा नेमका काय प्रकार घडला तो. त्यांचा टेम्पोचा धंदा होता, माल वाहतूक करायचा. मग त्यांनी ती शेतात मजूर सोडण्यासाठी गेलती आणि त्या नागेवाडीचा पण एक टेम्पो होता मजूर घेऊन येणारा, ह्या विट्यातला. तो नागेवाडीचा आहे पण आता राहतो विट्यात. मग ह्या दोघात टेम्पोची घासाघाशी होऊन शाब्दिक चकमक सुरुवातीला झाली. नंतर ते स्वरूप भांडणात झालं. भांडणात होऊन त्यांनी त्याला मारहाण पण तिथे केली, काठीने मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी एक भाडं होतं तिथे गेला, संजय थोरात. तिथं पाठीमागनं त्या पहिल्या विटीच्या टेम्पोवाल्यानं दुसरी विट्यातनं 1-2-3 मुलं बोलवून घेऊन त्याचा पाठलाग करून त्याला फोन करून रस्त्यावर बोलवून घेतलं की तुझ्याकडे काम आहे, जरा रस्त्यावरून भेट. आणि तो रस्त्यावरती गेला ते फोन आल्यानंतर. मग त्याला बाकीचं काय न विचारता गाडीतनं उतरून त्याला मारहाणच केली, करायला सुरुवात केली काठीनं. त्या 2-3 मुलांनी आलेल्या म्हणजे तयारीने चालती, त्यांनी काठीनं मारायला सुरुवात केली आणि त्यात त्याला म्हणजे अगदी खाली पडेपर्यंत मार मिळाला. त्याच्या शरीरावर जखमा झाल्या, डोक्याला पाठीमागल्या बाजूला मार लागला, नाकातनं रक्त यायला लागलं, कानातनं रक्त आलं. अशा परिस्थितीत आणि त्या परिस्थितीत आसपासची लोक जमा झाली. लोक जशी जमा व्हायला लागली तशी त्या 3-4 ती पसार झाली. पसार झाल्यानंतर तो संजय थोरात विट्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला येत होता. कंप्लेंट द्यायला येत असताना चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या जवळ त्याचा त्या मार दिलेल्यामुळं आणि त्याच्या डोक्यात ते टेन्शन आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी हीच आहे की त्याला, त्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा. तुम्ही कोण आहे त्यांचं? मी त्यांचा चुलता आहे. शुक्रवारी सकाळी 9:30-9च्या दरम्यान संजय थोरात यांना मारहाण झाली. त्याच्यानंतर 1-2 तासानं त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं ढवळेश्वर गावावर शोककळा पसरली. त्याचं कारण असं की संजय हा चांगला मुलगा होता, कधीही कुणाशी भांडण तंटा नव्हतं, सर्व लोकांना मिळून मिसळून आणि सर्व समाज गावाबरोबर मिसळून होता. त्यामुळं सगळ्यांनाच गावामध्ये हळहळ निर्माण झाली. त्यामुळं आम्ही सर्व गाव, सरपंच, मी तालुका अध्यक्ष या नात्यानं आम्ही समाजाच्या पुढं 2 पावलं आहे आणि आम्ही संजयला न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. पण आज आम्ही आता साहेबांनासुद्धा भेटलो. साहेबांनी आम्हाला 2 दिवसाचा अवधी दिला आहे की आरोपींना त्या ओपिनियन काय जे डॉक्टरांचा रिपोर्ट आहे त्यानुसार आम्ही कारवाई करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही 2 दिवस वाट बघून आमचा गाव आम्ही पूर्ण समाजाबरोबर त्यांच्याबरोबर याला रस्त्यात तयार आहे. कारण शेवटी आम्हाला गावाला पण आमचा अभिमान आहे ना. जर बाहेरची व्यक्ती येऊन आमच्या गावातील लोकांना जर मारत असले तर ती सुद्धा आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून लज्जास्पद गोष्ट आहे.
यासाठी आम्ही सर्व गाव रस्ते उतरणार हे निश्चित आहे. सांगली जिल्ह्यातल्या नंदेवाली समाजानं या संदर्भामध्ये आवाज उठवला. मी पहिल्यांदा समाजाचं अभिनंदन करेन की समाजाच्या सुखादुःखामध्ये तुम्ही आज सामील झाला आणि संजय यल्लाप्पा थोरात याला न्याय देण्यासाठी सगळा नंदेवाला समाज रस्त्यावर आहे. आज आम्ही खरं तर गेली 2 ते 3 दिवस झालं या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा आणि त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी आमच्या ओबीसी भटक्यामुक्त जाती जमाती सेलचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राहुल मंडले हे गेले 3 दिवस या सर्व प्रक्रियेमध्ये काम करतायत. खरं तर जी व्यक्ती मयत आहे त्या व्यक्तीला न्याय मिळणं, तो गुन्हा नोंद होईल, ही सगळी गोष्ट जरी खरी असल्या तरीसुद्धा त्या संजयचं कुटुंब आज त्याच्या मृत्यूमुळं आज उघड्यावर पडलेलं आहे. मी महाराष्ट्र शासनाकडं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही विनंती करतोय, त्यांच्याकडे आम्ही मागणी करतोय की संजय थोरातच्या कुटुंबियाला शासनानं 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी. त्यांच्या कुटुंबियाचं उदरनिर्वाहाचं साधन उभं राहावं अशा पद्धतीची आम्ही माननीय तहसीलदारांच्याकडे मागणी करणार आहे.